मंडळी, कसा वाटतोय आजचा दिवस? आजचा हा दिवस, ही रात्र काही साधारण नाहीये बरं का. आज चराचरात एक वेगळंच आणि किती सुंदर चैतन्य भरून राहिलंय. हा वारा सुद्धा बघा ना, जणू काही ओम नमः शिवायचा जप करत सुटलाय. का माहित आहे? कारण आज आपल्या सर्वांची महाशिवरात्री आहे. ती रात्र, ज्या रात्री जगाचा स्वामी, ज्याच्या एका हुंकाराने सृष्टी निर्माण होते आणि एका तिसऱ्या डोळ्याने भस्म होते, तो माझा भोळा महादेव आज आपल्या भक्तांसाठी त्याचं ते कैलास सोडून या जमिनीवर आपल्या भेटीसाठी उतरतो. पण माझ्या लाडक्या शिवभक्तांनो, कधी विचार केलाय का तुम्ही, ज्या महादेवाच्या जटेत पवित्र गंगा आहे, कपाळावर शीतल चंद्र आहे आणि जो साक्षात कुबेराचाही देव आहे, तो महादेव कुणाच्या भेटीसाठी व्याकुळ होतो? सोन्याची ताटं घेऊन उभ्या असलेल्या श्रीमंतांसाठी की मोठमोठ्या पंडितांसाठी? नाही रे बाबांनो, अजिबात नाही. तो भुकेला असतो तुमच्या माझ्यासारख्या एका साध्या भोळ्या भक्ताच्या आर्त हाकेचा. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ना, ती ऐकल्यावर तुम्हाला समजेल की देवाला तुमचं धन नकोय, त्याला तुमचं फक्त मन हवंय. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण कथेच्या शेवटी जो आनंद तुम्हाला मिळेल त्याने तुमच्या आयुष्यातले दुःखाचे डोंगर एका क्षणात विरघळून जातील. मित्रांनो, ही कथा अशा सुंदर शब्दात मांडण्यासाठी आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मी रात्रंदिवस एक केला आहे. ही केवळ एक गोष्ट नाही, तर माझं महादेवावरचं निस्सीम प्रेम आहे. मी खूप मेहनत घेतेय जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची ही आध्यात्मिक परंपरा घराघरांत पोहोचावी. माझी तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे, माझ्या या मेहनतीसाठी फक्त एक लाईक नक्की करा. तुमचा तो एक लाईक मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी हत्तीचं बळ देतो. आणि हो, कॉमेंटमध्ये हर हर महादेव लिहून आपली हजेरी लावाच. बघूया किती शिवभक्त आज एकत्र येतात. तुमचं एक सबस्क्राईब या चॅनलला तुमचं हक्काचा आध्यात्मिक घर बनवेल. चला आता वळूया या दिव्य कथेकडे. मंडळी, फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात दीनबंधू नावाचा एक माणूस राहायचा. नाव तर दीनबंधू, पण नशिबाचा खेळ बघा, या जगात त्याचा कोणीच बंधू नव्हता. तो अनाथ, दरिद्री आणि अंगावर धड कापड नसलेला हा माणूस गावच्या वेशीबाहेर एका मोडक्या झोपडीत राहायचा. त्याचं आयुष्य म्हणजे काय होतं? फक्त आणि फक्त अपमान. तो रस्त्याने चालला की लोक म्हणायचे, अरे बाजूला व्हा, हा अलक्ष्मीचा अवतार समोर आला. याचं तोंड बघितलं की दिवस खराब जातो. पण तो दीनबंधू मात्र खाली मान घालून निमूटपणे चालायचा. त्याच्या डोळ्यात नेहमी पाणी असायचं, पण ओठांवर एकच नाव असायचं, शिव शिव शंभू महादेव. त्याला भूक लागली की तो मंदिराच्या पायरीपाशी बसायचा. कोणीतरी उष्ट खरकट टाकायचं, तेच खाऊन तो जगायचा. पण त्याचं मन मात्र नेहमी त्या शिवलिंगापाशी असायचं. त्याला वाटायचं, कधीतरी माझा महादेव मला जवळ घेईल का? कधीतरी मलाही त्याच्या गाभाऱ्यात जाऊन डोकं टेकवता येईल का? पण मंडळी, माणसाचा अहंकार बघा कसा असतो. आज महाशिवरात्रीचा मोठा उत्सव होता. अख्खं गाव नटलं होतं. मंदिरातून सुवासिक धूप, फुलांचा सुगंध आणि मंत्रांचा आवाज येत होता. दीनबंधूने विचार केला, आज तर महादेवाचा वाढदिवस, आज मी कशाला लाजू? आज मी माझ्या बापाच्या दर्शनाला जाणारच. तो थरथरत्या हातांनी मंदिराच्या पायऱ्या चढू लागला. गाभाऱ्यात शिवलिंगावर दुधाचा अभिषेक होत होता. सोन्या चांदीचे दागिने चढवले जात होते. दीनबंधू लांबूनच ते बघत होता. पण इतक्यात पुजाऱ्याची नजर त्याच्यावर पडली. पुजारी जोरात ओरडला, ए मूर्खा, मागे हो. तुझे हे फाटलेले कपडे, तुझी ही घाणेरडी काया माझ्या महादेवाला विटाळ होईल. निघ इथून. पुजाऱ्याने त्याला धक्का मारला आणि तो दीनबंधू पायऱ्यांवरून खाली कोसळला. लोकांनी त्याला हसून दाद दिली. त्याचं हृदय त्या क्षणी चिरडलं गेलं. मंडळी, ज्याला तो आपला बाप मानत होता, त्याच्याच दारातून त्याला हाकलून गेलं. तो रडत रडत जंगलाकडे पळाला. काळोखी रात्र होती. विजा कडाडत होत्या. दीनबंधू जंगलात एका झाडाखाली बसून ढसाढसा रडू लागला. त्याने आकाशाकडे बघून विचारलं, हे महादेवा, तुझा हा दरबारात माझ्यासाठी जागा नाही का रे?
मी गरीब आहे म्हणून मी तुझा लेक नाही का? त्याला माहीत नव्हतं की त्याच जंगलात एका बाजूला एक हिंस्त्र शिकारी शिकारीच्या शोधात दबा धरून बसला होता. एका बाजूला भक्ती होती आणि दुसऱ्या बाजूला क्रूरता, आणि या दोघांच्या मध्ये माझा नीळकंठ खेळ खेळणार होता. आता पुढे काय होणार? त्या अंधाऱ्या रात्री त्या झाडाखाली असं काय घडलं ज्यामुळे साक्षात माता पार्वतीला कैलास सोडावा लागला? चला तर मग पाहूया त्या रात्रीचा तो थरार. मंडळी, कथेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की तो गरीब दीनबंधू रडत रडत वेशी बाहेरच्या त्या घनदाट जंगलात पळाला होता. आता इकडे लक्ष द्या, नियतीचा खेळ कसा असतो बघा. एका बाजूला तो रडणारा दीनबंधू जंगलात आसरा शोधत होता, तर त्याच जंगलात दुसरीकडे एक अत्यंत हिंसक आणि निर्दयी शिकारी दबा धरून बसला होता. त्याचं नाव होतं चित्रसेन. आता बघा बरं नशिबाचा खेळ. एकाच जंगलात दोन जीव आहेत, एक भक्ती शोधतोय आणि दुसरा शिकार शोधतोय. चित्रसेन हा असा शिकारी होता ज्याने आपलं अख्खं आयुष्य फक्त आणि फक्त मुक्या प्राण्यांची हत्या करण्यात घालवलं होतं. दयामाया किंवा करुणा म्हणजे काय असते हे त्याला माहीतच नव्हतं. त्याचं स्वतःचं पोट आणि त्याच्या मुलाबाळांचं पोट फक्त आणि फक्त रक्ताने माखलेल्या मांसावरच भरायचं. पण आज नवल होतं मंडळी, खरंच खूप मोठं नवल होतं. आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस असूनही त्याला सकाळपासून एक साधा पक्षी सुद्धा शिकार म्हणून सापडला नव्हता. जणू काही त्या पशुपक्षींना सुद्धा आज अभय मिळालं होतं. त्याच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. तो मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होता. काय हे नशीब, आज एकही शिकार का मिळत नाहीये? भरी माझी लहानगी मुलं भुकेने रडत असतील, माझी पत्नी आस लावून वाट पाहत असेल, मी रिकाम्या हाताने कसा जाऊ? बघा मंडळी, परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते. भुकेलेला माणूस हा वाघापेक्षाही भयंकर असतो. रात्र आता गडद होत आली होती. घनदाट जंगल, वाऱ्याचा तो सोसाट्याचा आवाज आणि मध्येच पडणाऱ्या पावसामुळे निसरडी झालेली जमीन. चित्रसेनने विचार केला की आता या अंधारात जमिनीवर राहणं धोक्याचं आहे. त्याने समोर एक मोठं डेरेदार झाड पाहिलं, आणि मंडळी, ते झाड दुसरं तिसरं कशाचं नसून साक्षात माझ्या महादेवाचं अत्यंत प्रिय असलेलं बेलवृक्ष होतं. मंडळी, आपले संत म्हणतात ना, देवाची करणी आणि नारळात पाणी. चित्रसेनला माहीत सुद्धा नव्हतं की तो ज्या झाडावर चढतोय ते साक्षात भक्तीचं प्रतीक आहे. तो चपळाईने त्या झाडावर चढला आणि एका फांदीवर बसून खाली शिकारीची वाट पाहू लागला. पण शिकार स्पष्ट दिसण्यासाठी झाडाच्या काही फांद्या त्याला आडव्या येत होत्या. मग चित्रसेनने काय केलं? त्याने आपल्या कमरेची छोटी कुऱ्हाड काढली आणि त्या पवित्र बेलवृक्षाची पानं आणि फांद्या तोडायला सुरुवात केली. आता इथेच खरा चमत्कार आहे मंडळी. त्या झाडाच्या अगदी खाली जमिनीवर साचलेल्या वाळलेल्या पाल्यापाचोळ्यामध्ये एक जुनं, अतिशय प्राचीन शिवलिंग लपलेलं होतं. कोणालाही माहीत नव्हतं की इथे या घनदाट अरण्यात माझा महादेव वसलेले आहेत. चित्रसेन जशी जशी पानं तोडून वरून खाली टाकत होता तशी तशी ती बेलपत्र वारंवार आणि थेट त्या शिवलिंगावर जाऊन पडत होती. जरा विचार करा माझ्या लाडक्या शिवभक्तांनो, तो शिकारी काही पूजा करत नव्हता, तो तर शिकार शोधण्यासाठी जागा मोकळी करत होता. पण माझा महादेव, माझा तो भोळा शंकर किती दयाळू आहे बघा. तो हे नाही पाहत की तुम्ही कोणत्या उद्देशाने पानं टाकली, तो फक्त हे पाहतोय की त्याच्या अंगावर त्याचं आवडतं बेलपत्र अर्पण होतंय. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला होता. चित्रसेन नकळतपणे, अनावधानाने का होईना, पण महादेवाची पूजा करत होता. आणि इकडे काय झालं? त्याच वेळी तो गरीब दीनबंधू रडत रडत अडखळत त्याच झाडाच्या जवळ आला. त्याला समोरून कोणीतरी शिकारी झाडावर असल्याचा भास झाला. तो एकदम घाबरला. त्याच्या मनात विचार आला की लोकांनी तर मला मंदिरातून मारून हाकललंच, आता हा शिकारीही मला मारून टाकेल का? तो जीवाच्या आकांताने त्या झाडाच्या मागच्या बाजूला लपून बसला आणि तिथेच त्याने थरथरत्या ओठांनी हर हर महादेव, हर हर महादेव असा जप पुटपुटायला सुरुवात केली. आता बघा मंडळी, नियतीचा हा अजब खेळ. एकाच झाडावर एक शिकारी बसलाय जो हिंसा करण्यासाठी सज्ज आहे, आणि त्याच झाडाखाली एक भक्त बसलाय जो फक्त करुणा आणि दया मागतोय. इतक्यात काय झालं? झाडावरून पुन्हा काही बेलपत्र सळसळत खाली पडली. दीनबंधूने पाहिलं की ती पानं पाल्यापाचोळ्यात लपलेल्या एका शिवलिंगावर पडतायत. त्याचं रडू एका क्षणात थांबलं. त्याला इतका आनंद झाला की काय सांगावं. त्याला वाटलं,
हे देवा, मी तुला सोन्याच्या मंदिरात शोधायला गेलो, पण तू तर या निर्जन जंगलात माझ्यासाठी थांबला आहेस. दीनबंधूने आपले दोन्ही हात जोडले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याच्याकडे दुधाचा पेला नव्हता, अभिषेक करायला पाणी नव्हतं. मग त्याने काय केलं? त्याने आपल्या डोळ्यात साचलेले ते आर्त अश्रू त्या शिवलिंगावर वाहिले. मंडळी, आपले कीर्तनकार नेहमी सांगतात तसं, भक्तीचा भुकेला माझा सांबा भोळा, जो अर्पण करतो हृदयाचा गोळा. पुजाऱ्याने ज्याला हकललं होतं, त्याच्या एका एका पवित्र अश्रूने आज प्रत्यक्ष महादेवाचा अभिषेक होत होता. तो प्रत्येक थेंब त्या शिवलिंगाला शांत करत होता. पण वर बसलेला शिकारी चित्रसेन मात्र अस्वस्थ झाला होता. त्याला वाटलं, हे कोणाचं रडणं आहे? त्याने खाली वाकून पाहिलं तर त्याला तो दीनबंधू दिसला. चित्रसेनच्या डोळ्यात शिकार चमकली. त्याने आपल्या धनुष्यावर बाण चढवला. त्याला वाटलं, हीच आपली आजची शिकार आहे. काय चित्रसेन त्या भोळ्या दीनबंधूचा वध करणार, की माझा महादेव या दोघांचंही नशीब बदलणार? मंडळी, पुढचा भाग तर इतका थरारक आहे की ऐकताना तुमच्या अंगावर शहारे येतील. कैलासावर माता पार्वती जेव्हा हे दृश्य पाहतात, तेव्हा त्या महादेवांना काय प्रश्न विचारतात, आणि एका प्राण्याची शिकार करायला आलेला चित्रसेन स्वतःच भक्तीच्या जाळ्यात कसा अलगत अडकतो? पुढचा तो रोमांचक भाग ऐकण्याआधी माझ्या गोड शिवभक्तांनो, अजूनही जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझ्या या माऊलीच्या प्रेमासाठी आणि या सेवेसाठी एक लाईक नक्की करा ना. कारण इथून पुढे कथा आपल्याला अशा वळणावर नेणार आहे जिथे तुम्हाला समजेल की खरी मुक्ती कशात आहे. मंडळी, मागच्या भागात आपण पाहिलं की चित्रसेनने त्या गरीब दीनबंधूवर बाण रोखला होता. पण का कोणास ठाऊक? कदाचित त्या दीनबंधूच्या हाडकुळ्या शरीरात मांसाचा तुकडाही मिळणार नाही, म्हणून त्याने आपला विचार बदलला असावा. आणि बघता बघता पृथ्वीवर रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला होता. वारा आता अधिकच वेगाने आणि सुसाट वाहू लागला होता. पण नवल बघा माझ्या बाळांनो, त्या घनदाट आणि भयंकर जंगलात जिथे एरवी हिंस्त्र पशूंचा वाहर असायचा, तिथे त्या पवित्र शिवलिंगाच्या भोवती एक वेगळीच दैवी शांतता पसरली होती. चित्रसेनने झाडावर बसल्या बसल्या जागा बदलण्यासाठी झाडाची आणखी काही पानं तोडून खाली टाकली. त्याला माहीतही नव्हतं, पण न कळत का असेना, त्याच्या हातून त्या महादेवाच्या शिरावर दुसऱ्या प्रहराचा अभिषेक संपन्न होत होता. इकडे कैलासावर जिथे साक्षात भगवान शिव ध्यानात मग्न होते, तिथे अचानक काहीतरी घडलं. मंडळी, नीट ऐका. ज्यांना संपूर्ण ब्रह्मांड शांत करू शकत नाही, त्या महादेवाचं अचल ध्यान त्या गरीब दीनबंधूच्या एका अश्रूने भंग पावलं. जगन्माता पार्वती शेजारीच बसल्या होत्या. त्यांनी पाहिलं की महादेवाच्या मिटलेल्या डोळ्यांतूनही एक कारुण्याची, मायेची धार वाहतीये. माता पार्वती व्याकुळ होऊन म्हणाल्या, हे प्राणनाथ, हे त्रिलोकीनाथा, आज तर तुमच्या नावाचा उत्सव सर्वत्र साजरा होतोय. पृथ्वीवर लोक आनंदाने नाचतायत. मग तुमच्या तेजस्वी चेहऱ्यावर ही वेदना कशामुळे? आज या कैलासावर बसून तुमची दृष्टी कुणाकडे लागली आहे देवा? मेरे प्रभु, क्या आप मुझे यह रहस्य बता सकते हैं? महादेव हळूच हसले, पण त्या हास्यातही भक्तासाठी एक ओढ होती. ते म्हणाले, देवी, पृथ्वीवर बघा, माझ्या एका लेकराला जगाने नाकारले, पण त्याने मला सोडलं नाहीये. आणि दुसरा असा आहे जो अजाणतेपणी, स्वतःच्या स्वार्थासाठी का असेना, पण माझी सेवा करतोय. त्या बेलवृक्षाखाली आज एक असा खेळ रंगणार आहे जो संपूर्ण सृष्टीला दया आणि भक्ती काय असते हे शिकवेल. मंडळी, इकडे जंगलात काय झालं बघा. चित्रसेनने पुन्हा आपला बाण धनुष्यावर चढवला होता, कारण समोरून एक अत्यंत देखणी, गर्भार असलेली हरणी म्हणजे मृगी पाण्याची तहान भागवण्यासाठी तिथे आली होती. त्या हरणीला पाहताच चित्रसेनच्या क्रूर डोळ्यात एक चमक आली. त्याला वाटलं, चला, आज नशीब जोरावर आहे. ही गर्भवती हरणी मारली तर माझ्या आणि माझ्या मुलाबाळांना 2 दिवस पुरेल इतकं मांस मिळेल. त्याने अचूक नेम धरला. पण तितक्यात काय झालं? ती हरणी चक्क माणसाच्या आवाजात बोलू लागली. हो मंडळी, नवलच सांगावं. ती हरणी थरथर कापत विनवणीच्या सुरात म्हणाली, हे व्याधा, मला मारू नकोस. माझ्या पोटात एक जीव वाढतोय रे बाबा. तर तुला एका नाही तर 2 जीवांच्या हत्येचं पाप लागेल. चित्रसेन दचकला, पण त्याची भूक त्याच्या डोळ्यांवर आली होती.
तो निष्ठुरपणे म्हणाला, ए हरणी, तुझं पाप पुण्य मला सांगू नकोस. मी शिकारी आहे. शिकार करणं हाच माझा धर्म आहे. माझी मुलं घरी भुकेने व्याकुळ आहेत. मी रिकाम्या हाताने जाणार नाही. हे ऐकून ती हरणी ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली, हे मानवा, मी तुला वचन देते, पण माझी लहान मुलं आणि शेवटचा निरोप देऊ दे, आणि मग सेनात मी स्वतः तुझ्या समोर मरण्यासाठी परत येईल. मी तुला वचन देते, मी पळून जाणार नाही. पण सध्या माझी लहान मुलं आणि माझा पती माझी वाट पाहत असतील. मला फक्त एकदाच त्यांना भेटू दे, त्यांना शेवटचा निरोप देऊ दे, आणि मग मी स्वतः तुझ्यासमोर मरण्यासाठी परत येईन. मंडळी, बघा बरं, एका प्राण्याला सुद्धा आपल्या शब्दाची आणि सत्यतेची किती किंमत आहे. पण चित्रसेनला विश्वास बसत नव्हता. तो उपहासाने म्हणाला, गेलेली शिकार कधी परत येते का? तू मला फसवतेस. मी तुला सोडणार नाही. तेव्हा त्या हरणीने जी शपथ घेतली ना मंडळी, ती ऐकून चित्रसेनच काय तर झाडाखाली बसलेला दीनबंधू सुद्धा थबकला. ती हरणी म्हणाली, व्याधा, माझ्यावर विश्वास ठेव. जर मला तेच महापाप लाभो, जे पाप एखाद्या ब्राह्मणाने संध्या न केल्यावर लागतं, जे पाप गुरुनिंदा करण्याला लागतं, किंवा जे पाप एखाद्या गरीबाला आणि मित्राला फसवण्याला लागतं. मंडळी, हे शब्द ऐकताच चित्रसेनच्या कठोर मनात कुठेतरी एक दयेचा पाझर फुटला. त्याने विचार केला, आजपर्यंत मी किती प्राण्यांना मारलं, पण अशा आर्ततेने आणि सत्याच्या शपथेने मला कुणीच विनवलं नव्हतं. त्याने हळूच आपलं ताणलेलं धनुष्य खाली केलं आणि त्या हरणीला म्हणाला, जा, तुला जीवदान दिलं. पण मंडळी, इथंच खरी गंमत आहे. चित्रसेनने हरणीला सोडलं, पण त्याच वेळी खाली वागताना त्याने पुन्हा एकदा अनावधानाने काही बेलपत्राच्या फांद्या तोडून खाली टाकल्या. पुन्हा एकदा त्या शिवलिंगावर बेलपत्रांचा वर्षाव झाला, आणि अशा प्रकारे अजाणतेपणी का असेना, पण त्या पापी चित्रसेनच्या हातून महादेवाची दुसऱ्या प्रहराची पूजा संपन्न झाली. खाली बसलेला दीनबंधूने हे सगळं पाहिलं होतं. त्याला वाटलं, बघा, एका मुक्या प्राण्याला सुद्धा ईश्वराची, पापाची भीती आहे, पण माणसाला नाही. माणसाने मला देवळातून हाकललं, पण या हरणीने प्राणांची शपथ घेऊन सत्याची साथ दिली. दीनबंधूने पुन्हा एकदा त्या शिवलिंगाला घट्ट मिठी मारली. त्याचे अश्रू आता थांबत नव्हते. तो हुंदके देऊन म्हणत होता, महादेवा, तू कुठे आहेस? तू या प्राण्याशी बोलतोयस, मग माझ्याशी का बोलत नाहीस? मला तुझी साथ हवी आहे रे बाबा. मंडळी, रात्र आता अजूनच गडद झाली होती. जंगलातले पशु आता पर्जना करू लागले होते. चित्रसेन पुन्हा एकदा दुसऱ्या शिकारीची वाट पाहू लागला. पण आता त्याच्या मनात एक द्वंद्व, एक युद्ध सुरू झालं होतं. एका बाजूला त्याची भूक होती आणि दुसऱ्या बाजूला त्या हरणीच्या शब्दांचा प्रभाव. काय ती हरणी खरंच परत येईल, की चित्रसेनला आज उपाशीच राहावं लागेल? आणि साक्षात महादेव आता तिसऱ्या प्रहरात कोणतं रूप घेऊन या दोघांसमोर प्रगट होणार आहे? मंडळी, आता रात्र अधिकच गडद होऊन तिसऱ्या प्रहारात शिरली होती. जंगलातलं वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. वारा आता असा शांत आणि लयबद्ध वाहत होता, जणू काही हा निसर्ग स्वतः त्या महादेवाचं नाव गुणगुणत आहे. पण त्या झाडावर बसलेल्या चित्रसेन शिकाऱ्याची अवस्था काय सांगावी? भूक त्याच्या पोटाला आता करकचून चिमटे काढत होती. त्याचे डोळे आता थकव्यानं आणि झोपेनं मिटायला लागले होते. पण घरी वाट पाहणाऱ्या त्याच्या मुलाबाळांचा विचार त्याला जागं ठेवत होता. त्याच्या मनात शंका येऊ लागली. त्याला वाटलं, काय हा मूर्खपणा केला मी? हातात आलेली शिकार मी सोडून दिली. ती हरणी परत येईल याची काय खात्री? हे जग तर खोटं आहे. माणसं एकमेकांना फसवतात, मग ती हरणी सत्य कशी पाळेल? बघा मंडळी, जेव्हा आपल्या मनात संशय येतो ना, तेव्हा आपण देवालाही विसरतो. चित्रसेन पुन्हा लांबचा दिसण्यासाठी झाडाच्या फांद्या आणि पानं बाजूला करायला लागला. आणि पुन्हा एकदा काय झालं? त्या हालचालीमुळे त्या पवित्र बेलवृक्षाची डझनभर पानं पुन्हा सळसळत खाली कोसळली आणि थेट त्या शिवलिंगावर जाऊन पडली. मंडळी, हा तिसऱ्या प्रहराचा अभिषेक होता. चित्रसेनच्या हातून पुन्हा एकदा नकळतपणे महादेवाची तिसऱ्या टप्प्याची पूजा संपन्न झाली होती. खाली बसलेल्या दीनबंधूनं पाहिलं की ते शिवलिंग आता हिरव्यागार बेलपत्रांनी पूर्णपणे झाकलं गेलंय. त्यानं मनाशी विचार केला, माझा देव आता बेलपत्रांच्या उबदार पांघरुणात शांत निजलाय.
पण त्याच्या दर्शनासाठी माझं हृदय मात्र व्याकुळ झालंय. दीनबंधूंना आपली अंगावरची फाटलेली गोधडी त्या शिवलिंगाच्या जवळ मायेनं अंथरली आणि तो तिथेच बसून पुन्हा ओम नमः शिवायचा जप करू लागला. इतक्यात काय झालं? झाडाझुडपातून पुन्हा पानांची सळसळ ऐकू आली. चित्रसेननं सावध होऊन आपला बाण पुन्हा सज्ज केला. यावेळी समोरून एक दुसरी हरणी आली होती. ती दिसायला अत्यंत तेजस्वी आणि सुंदर होती. चित्रसेननं तिला पाहताच अचूक नेम धरला. पण ती हरणी सुद्धा न घाबरता शांतपणे उभी राहिली आणि माणसाच्या आवाजात म्हणाली, हे व्याधा, थांब. मला मारण्याआधी माझं एक म्हणणं ऐकून घे. मी माझ्या बहिणीला शोधते. तिची लहान मुलं तहानलेली आहेत. मला फक्त एकदा त्यांना पाणी पाजू दे आणि त्यांना शेवटचा निरोप देऊ दे. मी वचन देते, मी पुन्हा तुझ्याकडे नक्की येईल. चित्रसेन चिडला. तो रागानं ओरडला, काय पुन्हा तीच गोष्ट? मघाशी एकीनं मला असंच फसवलं आणि निघून गेली. आता तू सुद्धा तेच सांगतीयस? मी काय तुला मूर्ख दिसतो का? आज मी तुला सोडणार नाही. तेव्हा ती तेजस्वी हरणी म्हणाली, हे शिकाऱ्या, शांत हो. सत्यासारखा दुसरा धर्म नाही रे बाबा. जर मी खोटं बोलले तर मला तेच महापाप लाभो, जे पाप आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा अपमान करणारा लागतं, जे पाप एखाद्या भुकेल्याला अन्नापासून रोखणारा लागतं. मंडळी, आई वडिलांचा अपमान हा शब्द ऐकताच त्या कठोर चित्रसेनचं हृदय जागीच थबकलं. त्याला आठवलं की शिकारीच्या नादात त्यानंही कधीतरी आपल्या वृद्ध आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं होतं. त्या हरणीच्या शब्दात अशी काही ताकद होती की चित्रसेनला पुन्हा एकदा दया आली. त्यानं विचार केला, आजच्या या रात्रीत काहीतरी वेगळं घडतंय. प्राणीसुद्धा इतकं उच्च विचार बोलतायत आणि मी तर माणूस असून हिंसेत बुडलोय. त्यानं हळूच बाण खाली केला आणि पुन्हा एकदा त्या हरणीला सोडून दिलं. पण खरी गंमत पुढे आहे मंडळी. रात्र आता संपत आली होती. ती शेवटच्या प्रहरात म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताकडे झुकायला लागली होती. चित्रसेन आता पूर्णपणे हताश झाला होता. त्याला वाटलं, आज आपण रिकाम्या हातानीच घरी जाणार, आपली मुलं उपाशी राहणार. पण इतक्यात समोरून जे दृश्य दिसलं ते पाहून त्याचे डोळे विस्फारले. ज्या पहिल्या हरणीला त्यानं सोडलं होतं ती हरणी, तिच्यासोबत ती दुसरी हरणी, त्यांचा पती म्हणजे मृग आणि त्यांची छोटी छोटी पाडसं, हे सर्वच्या सर्व आपलं वचन पाळण्यासाठी एकत्र होऊन त्या झाडाखाली आले. हो मंडळी, विश्वास ठेवा, त्या मुक्या प्राण्यांनी दिलेलं वचन त्यांनी पाळलं होतं. ते सर्वजण शिकारी चित्रसेनच्या समोर मृत्यूला कवटाळण्यासाठी उभे राहिले आणि म्हणाले, हे व्याधा, आम्ही सर्वजण आलो आहोत. आता तुला कोणाची शिकार करायची आहे ते तू ठरव. आमचा शब्द आम्ही पाळला आहे. हे दृश्य पाहून चित्रसेनच्या हातातलं धनुष्य आपोआप गळून पडलं. त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागलं. ज्या माणसानं आयुष्यभर फक्त रक्ताचे पाठ पाहिले होते, त्याला आज सत्याचं आणि त्यागाचं दर्शन झालं होतं. त्याने पाहिलं की एक मुका प्राणी मरण्यासाठी स्वतःहून चालला आलाय, फक्त दिलेल्या शब्दासाठी. खाली बसलेला दीनबंधू सुद्धा हे पाहून थक्क झाला. तो जोरात ओरडला, धन्य आहे ही माऊली, धन्य आहे ही भूमी. हर हर महादेव. चित्रसेन झाडावरून उतरला. त्याचे पाय थरथरत होते. तो त्या हरणांसमोर आणि त्या शिवलिंगासमोर नतमस्तक झाला. त्याच्या मनात आता भूक नव्हती, राग नव्हता, फक्त आणि फक्त पश्चाताप होता. तो रडत रडत म्हणायला लागला, देवा, मी किती मोठा पापी आहे. मी या निष्पाप जीवांना मारायला निघालो होतो. मला क्षमा कर महादेव, मला क्षमा कर महादेव. त्याच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू आता त्या शिवलिंगावर पडत होता. मंडळी, नीट ऐका. ज्या पुजाऱ्यानं मंदिरातून दीनबंधूला हाकलून दिलं होतं, त्या पुजाऱ्याच्या मंत्रांपेक्षा आज त्या शिकाऱ्याचा आणि त्या गरीबाचा भाव देवाला जास्त प्रिय वाटला. कारण आज तिथे सोनं नाणं नव्हतं, तिथे फक्त शुद्ध हृदय होतं. आता शेवटची वेळ आली होती. पूर्व दिशेला आकाश उजळायला लागलं होतं. महाशिवरात्रीची ही महान रात्र आता पूर्णत्वाला जात होती. पण आता प्रश्न उरला होता, महादेव प्रगट होणार का?
त्या दीनबंधूची आणि या बदललेल्या शिकाऱ्याची भेट प्रत्यक्ष ईश्वराशी कशी होणार आणि या कथेचं फळ आपल्याला कसं मिळणार? चला पाहूया त्या दिव्य दर्शनाचा क्षण. मंडळी, आता पहाटेची वेळ झाली होती. पूर्व दिशेचं आकाश आता हळूहळू तांबूस रंगाने न्हाऊन निघालं होतं. तो पवित्र ब्रह्ममुहूर्त सुरू झाला होता. ज्यांनी रात्रभर जागून नकळत का असेना पण महादेवाची पूजा केली होती, त्यांच्या आयुष्यातली दुःखाची अंधार रात्र आता संपणार होती. अचानक काय झालं मंडळी? त्या घनदाट आणि भयावह जंगलात, जिथे आत्तापर्यंत फक्त हिंस्त्र श्वापदांचे आवाज येत होते, तिथे अचानक हजारो सूर्यांच्या तेजासारखा एक दिव्य आणि लखलखणारा प्रकाश पसरला. तो प्रकाश इतका शांत आणि शीतल होता की चित्रसेन आणि दीनबंधू दोघांचेही डोळे दिपले. हवेत एक असा स्वर्गीय सुगंध दरवळू लागला, जो या पृथ्वीवरच्या कोणत्याही फुलाचा नव्हता. मंदिरात वाजतात तसे दिव्य शंख आणि डमरूचे नाद थेट आकाशातून ऐकू येऊ लागले. आणि काय नवल सांगावं मंडळी, ज्या बेलवृक्षाखाली हे सर्व घडलं होतं, त्या झाडाच्या समोर त्या प्रकाशाच्या मधोमध साक्षात भगवान नीलकंठ महादेव आणि जगज्जननी माता पार्वती प्रत्यक्ष प्रगट झाले. महादेवाचं ते रूप कसं होतं मंडळी? जटांमध्ये पवित्र गंगा, कपाळावर शीतल चंद्र, गळ्यात नाग आणि अंगाला शुभ्र भस्म लावलेले माझे त्रिलोकीनाथ. त्यांच्या एका हातात त्रिशूल होता आणि दुसऱ्या हाताने ते आशीर्वाद देत होते. आणि त्यांच्याच बाजूला साक्षात ममतेची मूर्ती माता पार्वती उभ्या होत्या. हे दिव्य दृश्य पाहून चित्रसेन आणि दीनबंधू दोघेही जमिनीवर पालथे पडले. त्यांना काय बोलावं हेच सुचेना. ज्या चित्रसेनने आयुष्यभर फक्त प्राण्यांची हिंसा केली होती, तो आज साक्षात देवाच्या पायावर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडू लागला. तो रडत रडत म्हणाला, देवा, मी तर पापी आहे, मी तर हिंसक आहे. मला तुम्ही दर्शन का दिलं? मी तर तुमची पूजा सुद्धा केली नाही. तेव्हा माझा भोळा सांब हसला. त्यांचा आवाज एखाद्या गंभीर मेघ गर्जनेसारखा पण अमृतासारखा गोड होता. महादेव म्हणाले, वत्सा चित्रसेन, तू म्हणतोस तू पूजा केली नाहीस, पण या महाशिवरात्रीच्या रात्री तू अजाणतेपणी का असेना पण 4ही प्रहारात माझ्यावर बेलपत्रांचा वर्षाव केलास. तू खायला मिळालं नाही म्हणून उपवास केलास. तू शिकार मिळाली नाही म्हणून रात्रभर जागरण केलंस. पण त्याहीपेक्षा मोठं पुण्य तू तेव्हा कमावलंस जेव्हा तू त्या मुक्या प्राण्यांवर दया दाखवलीस. बघा मंडळी, किती मोठा संदेश आहे हा. महादेव सांगत आहेत की हजारो अभिषेक करण्यापेक्षा एका जीवावर दाखवलेली दया मला जास्त प्रिय आहे. चित्रसेनच्या त्या एका निर्णयाने, म्हणजे हरणीला सोडून देण्याच्या त्या एका सत्कृत्याने त्याचे जन्मोजन्मीचे पाप धुवून निघाले होते. मग महादेवांनी दीनबंधूकडे पाहिलं. तो तर एवढा भारावून गेला होता की त्याचे शब्दच फुटत नव्हते. महादेव त्याला प्रेमाने म्हणाले, दीनबंधू, तुला जगाने मंदिरातून हाकललं, पण बघ, मी तुला माझ्या हृदयात स्थान दिलंय. तुझे ते अश्रू हे साधे पाणी नव्हते, तर तो माझ्यासाठी जगातला सर्वात मौल्यवान अभिषेक होता. जो जगासाठी कसपटा समान आहे, तो माझ्यासाठी एकदम खास आहे. माता पार्वतीने सुद्धा आपला मायेचा हात दीनबंधूच्या डोक्यावर ठेवला. त्या क्षणी दीनबंधूचं दारिद्र्य, त्याचं दुःख, त्याचा अपमान सगळं काही एका क्षणात नष्ट झालं. त्याचं शरीर तपस्वी असल्यासारखं तेजाने तळपू लागलं. महादेवांनी चित्रसेनला वरदान दिलं की आजपासून तुझी गणना माझ्या श्रेष्ठ भक्तांमध्ये होईल, तुला मोक्ष प्राप्त होईल. आणि दीनबंधूला आशीर्वाद दिला की तुझं आयुष्य आता भक्तीच्या प्रकाशाने उजळून निघेल. तुला या जगात कुणापुढेही हात पसरायची गरज पडणार नाही. तितक्यात ज्या हरणी आणि तो मृग तिथे उभे होते, त्यांच्यावरही महादेवांची कृपा झाली. ते सर्वजण दिव्य रूपात बदलले आणि महादेवांच्या आज्ञेने त्यांनाही उत्तम गती प्राप्त झाली. मंडळी, हा भक्तीचा असा सोहळा होता जो पाहून स्वर्गातून देवांनी सुद्धा पुष्पवृष्टी केली. मंडळी, भगवान शिव आणि माता पार्वती सर्वांना आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले. आता पूर्व दिशेला सूर्य पूर्णपणे नभांगणात तळपू लागला होता. ती दिव्य रात्र संपली होती.
पण त्या एका रात्रीने 2 जीवांचं नशीब कायमचं आणि पूर्णपणे पालटलं होतं. तो चित्रसेन शिकारी आता नुसता शिकारी उरला नव्हता, तर तो एक महान शिवयोगी झाला होता. ज्या हातांनी त्याने आयुष्यभर निष्पाप प्राण्यांची हत्या केली, ज्या हातांनी त्याने शस्त्र चालवली, तेच हात आता महादेवाच्या नामाचा जप करण्यासाठी तुळशीची माळ ओढू लागले होते. आणि तो दीनबंधू, ज्याला या जगाने अपशकुनी म्हटलं होतं, ज्याला अलक्ष्मी म्हणून हिणवलं होतं, तो आता याच जगासाठी भक्तीचा महामेरू आणि आदर्श झाला होता. मंडळी, यालाच म्हणतात खरी शिवकृपा. जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडून देतो. आता या कथेची फलश्रुती काय? आपल्या शिवपुराणात आणि शिवलीलामृतात स्पष्ट सांगितलं आहे की जी व्यक्ती ही महाशिवरात्रीची पावन कथा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून ऐकते, तिच्या आयुष्यातले 3 प्रकारचे ताप म्हणजे त्रिविध ताप, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक, कायमचे नष्ट होतात. 1. ज्यांच्या संसारात कटकटी आहेत, रोजची भांडणं आहेत, त्यांना या कथेतून अखंड शांती मिळेल. 2. ज्यांना आपल्या कर्माचं भय वाटतं, पापाची भीती वाटते, त्यांना चित्रसेनच्या कथेमुळे पश्चात्तापाची आणि मुक्तीची नवी वाट मिळेल. 3. आणि जे स्वतःला एकटं समजतात, ज्यांना वाटतं आपला कुणी वाली नाही, त्यांना दीनबंधूच्या रूपाने साक्षात महादेवाचा खंबीर आधार मिळेल. बघा मंडळी, ही रात्र आपल्याला जाता जाता काय शिकवून गेली? उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणं किंवा साबुदाणा खाणं नाही, तर उपावृत्तस्य पापेभ्यः म्हणजे आपल्यातल्या वाईट विचारांपासून, पापांपासून दूर जाणं म्हणजे खरा उपवास. आणि जागरण म्हणजे काय? फक्त डोळे उघडे ठेवून रात्र काढणं नाही, तर आपल्या आतल्या झोपलेल्या आत्म्याला जागं करणं म्हणजे खरं महाशिवरात्रीचं जागरण. शेवटी एकच सांगते, त्या शिकाऱ्याने नकळत पानं टाकली तरी माझा महादेव प्रसन्न झाला. मग जर आपण जाणीवपूर्वक प्रेमाने एखाद्या गरिबाची सेवा केली, एखाद्या भुकेलाला अन्नाचा घास भरवला, तर तो माझा निळाशंकर, तो नीलकंठ किती प्रसन्न होईल? जरा विचार करा मंडळी. कारण मंदिरातल्या मूर्तीमध्ये देव आहेच, पण त्या मूर्तीला जागं करणारी खरी भक्ती मात्र तुमच्या हृदयात असते. माझ्या लाडक्या शिवभक्तांनो, जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर ती फक्त आपल्यापुरती ठेवू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. कारण चांगली गोष्ट आणि देवाचे विचार पसरवणे ही सुद्धा एक सेवाच आहे, हे विसरू नका. आणि हो, अशाच सुंदर, आध्यात्मिक आणि मनाला शांती देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या पौराणिक मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या घंटीचं बटन दाबा. तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट्स वाचून आम्हाला खूप आनंद होतो, आम्हाला ऊर्जा मिळते. पुन्हा भेटूया पुढच्या कथेत एका नवीन आणि सुंदर विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा. रामकृष्ण हरी. हर हर महादेव.